नगरमधून बोलतोय. मी स्वतः माझे 4 रिझल्ट घेतले. एक वेट लॉस, व्हेरिकोज व्हेन्स, शुगर आणि पायाला आलेलं पुरू. म्हणजे तुम्हाला स्वतःला स्वतः वेट लॉस, किती वेट लॉस झाला? 110 आहे. अरे बाप, शुगरला शुगर 5.6. आता नॉर्मल वर्षभर गोळ्या बंद आहे माझ्या. खतरनाक. व्हेरिकोज व्हेन्स चालता येत नव्हतं, पाय उचलत नव्हता. आता मी व्यायामाचं काम करून कोचचे काम करतो. आणि किती दिवसापासून प्रोडक्ट वापरता सर? 1.5 वर्ष आहे सर. 1.5 वर्ष लगातार प्रोडक्ट वापरतात. तुम्हाला वाटतं का सगळ्यांनी लगातार प्रोडक्ट वापरले पाहिजे? 100% सर, 100% वापरले. अरे कसला खतरनाक रिझल्ट आहे मला सांगा बरं. मला सांगा, सरांनी जेवढे रिझल्ट सांगितले एकाच व्यक्तीने दिलं सर महिन्याला, आणि एका याला जवळजवळ 11 ते 12 काही नाही. आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट अशी का केमिकलची तळातली जी कैरी ती मोठी आणि शेंड्यातली बारीकी. आपली जी कैरी आहे जी तळातली 30 वरची साईज आहे. एवढा ट्रिमेंडस लेवलचा रिझल्ट आपल्या प्रॉडक्टला आहे. म्हणून प्रत्येकाने ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून सेंद्रिय शेती करणं ही काळाची गरज आहे. एका सिस्टर ज्या रिटायर्ड झाल्या आणि सांधेवातने त्यांना उभं राहायला सुद्धा त्या अवघड होता. आणि मी प्रोडक्ट दिल्यानंतर 1-2 महिन्यानंतर सर त्यांना 1 तास त्या उभं राहायला लागल्या. आणि आता पुण्याला बसने त्या जातात आणि येतात. तर त्यांचे जावई केमिस्ट आहेत, त्यांचं स्वतःचं मेडिकल आहे. त्यांचा विश्वास नव्हता, पण त्यांनी विश्वास ठेवून प्रोडक्ट घेतले. आणि आज त्यांचे जावई जे आहेत ते आज आपल्यासोबत आलेले आहेत आणि हॉलमध्ये आहेत. तर सनेचे रिझल्ट जे आहेत ते फार जबरदस्त आहेत आणि कमी वेळेत मिळतात सर. बाहेरच्यांनी खूप त्याच्यावरती मेडिसिन्स घेतले पण रिझल्ट नव्हता. आता ते एकदम चांगले आणि दुसऱ्यांना सांगतात की मला चांगला फरक पडला म्हणून. धन्यवाद. जावई खरंय का हे? हो खरंय सर. खरंय का? आणि यांचा विरोध होता सर प्रोडक्ट द्यायला. बरं, आता वाटतंय तुम्हाला खरं? हो 100% रिझल्ट आहे सर. बरं, हे तुम्हाला वाटतं का? किट वापरून एका अर्ध्या एकरामध्ये टोमॅटोचे जवळजवळ आठवड्यामध्ये मी 100 कॅरेट काढलेत पहिलेच हप्त्यात. प्रोडक्ट दिले तर त्याचे टोमॅटो फक्त 300 कॅरेट निघत होते एका एकरामध्ये एका लॉटला. आणि आता त्याचे 500 कॅरेट ऑलरेडी मार्केटला गेलेले आहेत आणि अजून 500 कॅरेट होते. त्याचं म्हणणं आहे की आतापर्यंत 3 लाख झाले तर अजून 3 लाख रुपये होतील. आणि किती रुपयाचे प्रोडक्ट वापरले? किती रुपयाचे प्रोडक्ट वापरले? एक 10 ते 11 हजार रुपयाचे प्रोडक्ट वापरले फक्त सर. 10-11 हजार रुपयामध्ये 6 लाख रुपयाचं उत्पन्न. हो सर. अरे भारी आहे. फायद्याचं आहे का नाही? पण एका हॉलमध्ये असे किती? आणि आज ते पेशंट आपल्या बरोबर आहे. मीना थोरात मॅडम. ह्या मॅडम समोर उभे आहेत सर. ज्यावेळेस फर्स्ट मला पण माहित नाही कुणीतरी वाटसोरे नंबर दिलता की जस्ट त्यांच्या वडिलांना नंबर दिलता. मॅडमचा कॅन्सर हा मला वाटतं एक फर्स्ट स्टेजला असेल. ज्यावेळेस चेक केलं होतं त्याच्यानंतर त्यांना डॉक्टरने मला वाटतं मे बी एक 9 लाख रुपये खर्च करून ज्या त्यांना सप्लिमेंट चालू होत्या जवळजवळ 7 ते 8 हजाराच्या ह्या सप्लिमेंट त्यांना दर महिन्याला घ्यावं लागायच्या. आणि ज्या वेळेस माझी त्यांची भेट झाली मॅडमला आपल्याकडचे फक्त 3 ते 3.5 हजाराचे प्रोडक्ट हे फक्त 2 ते 3 महिने दिले. आणि आज त्या मॅडम निगेटिव्ह आहेत आणि आज 1 रुपयाची केमिकलची गोळी खात नाही. मॅडम समोर उभे आहेत आपल्या. मॅडम विचारू काय एक्सपिरियन्स आहे मॅडम तुमचा? माईक वरती जरा. हा, बोला. बिंदास बोला मॅडम. काय असा वरती माईक पकडा म्हणजे आवाज येईल सगळ्यांना. येस, अजून वरती माईक पकडा. भरपूर हॉस्पिटल केले. आता म्हणजे शेवटचा पर्याय म्हणून हे केलं होतं आम्ही. आणि सरांचं काय आपल्याला कॉन्टॅक्ट वगैरे नव्हतं. काय कॉन्टॅक्ट झालं तिथून पुढे ना म्हणजे नाही का जे रोज सलाईन लागायचं ना, जेवण म्हणजे सलाईनच होतं माझं. जेवण कमी पण सलाईन जास्त त्याच्यावरतीच होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे नाही का रिझल्ट असा आला की पूर्णपणे केमिकल बंद होणार. दवाखानाच नाही, अजिबात दवाखान्यात जात नाही मी. आता पण नाही जात. आता 3 महिन्यापूर्वी पण एक मेजर हॉस्पिटल म्हणजे झाले ऑपरेशन झाले माझं.
ते पण रिपोर्ट असे की नॉर्मल आले ते. आणि परवा दिवशी रिपोर्ट आले. 2 दिवस आम्हाला टेन्शन होतं, सरांना पण टेन्शन होतं रिपोर्ट कसा येतो, पण रिपोर्ट पण नॉर्मल आले माझा. म्हणजे दर महिन्याला यायचे, गोळ्या औषधं घ्यायचे, 2-3 महिन्यानंतर चेकअप असायचं वेगळं वेगळं. म्हणजे सिटी स्कॅन करा, ब्लड चेक करा, म्हणजे भरपूर खर्च केला. पण आपले 12,000चे प्रोडक्ट घेऊन मी मानकेचे गॅपला म्हणजे एवढं एकदम चांगला रिझल्ट घेतला. आणि त्याच्यानंतर 2 युनिक रिझल्ट असे घेतले. एक 10 वर्षाच्या प्रेग्नेन्सीचा रिझल्ट कोठल्यामधलाच आहे. 10 वर्षापासून ते 7 ते 8 लाख रुपये खर्च करून त्यांना प्रेग्नेन्सी राहत नव्हती. आपले एक 2च महिने प्रोडक्ट घेतले, प्रेग्नेन्सी राहिली. आणि आता त्यांना एक 4 महिन्याचा मुलगा आहे आता. तर मला सांगा मॅडम, तुम्ही आता सेकंड रिझल्ट सांगितला, हा प्रॉब्लेम मार्केटमध्ये आहे का नाही हो? अरे आहे का नाहीये? मग जर मला सांगा. बिलॉंग करते. माझं नाव रेणुका कुराटे. मी स्वतः बाय प्रोफेशन मेडिकल स्टाफ सिस्टर आहे मी. तर मला 2.5 वर्षापासून पित्ताचा त्रास होता आणि त्याच्यासाठी गोळ्या वगैरे तर सगळं खाऊन झालं होतं. गॅस्ट्रोस्कोपी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की जुनाट पित्त आहे आणि कायमस्वरूपी औषधं खावी लागतील. तर मला संध्या मॅडमनीच औषधं दिले, राजश्री बिराजदार मॅडम कडून हे करून. तर मी पित्ताचे औषध घेता घेता मला 3 महिन्यात असा युनिक रिझल्ट आलाय. मला 14 वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे. मला 100 पॉवरची गोळी चालू आहे. श्रीदीपमध्ये सचिन घुले सरांनी चालू केली होती आणि त्यांनी हे सांगितलं होतं की कायमस्वरूपी ती सुद्धा खावी लागेल तुम्हाला. पण 3 महिन्यात आज माझी तीच गोळी 50ची झालेली आहे थायरॉइडची. माझं सांगणं हे थायरॉइड सनेजमध्ये आपण एका गोष्टीसाठी जर मेडिसिन घेतोय, पण जे काही तुमच्या शरीरातले बाकीचे पण काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा सॉल्व्ह होतात. सनेज खूप ग्रेट आहे, सगळ्यात अनुभव. तर मॅडम रिझल्ट असे भरपूर घेतले. स्वतः सनेजमध्ये येण्याचं कारण की घरात फॅमिलीमध्ये खूप हेल्थचे इश्यू होते. तर मी माझ्या सासूबाईंवरती पित्तासाठी रिझल्ट घेतलाय. मला सुद्धा पित्ताचे 11 mm चे स्टोन होते. तर डॉक्टरांनी सांगितलं होते की तुम्हाला 1 महिन्याच्या आत ऑपरेशन करावं लागेल. तर सर ते ऑपरेशन न करता मी आपले सनेजचे प्रॉडक्ट घेतले. आकाई सोना, ॲलोत्रिफळा, आयुपित्त कार चूर्णवटी आणि आयुपित्त सुद्धा टॅबलेट. सर 3 महिन्याच्या नंतर मला पित्ताचा कुठलाही त्रास नाही झाला. परत सोनोग्राफी वगैरे करण्याची सुद्धा मला वेळ नाही आली. तर तसंच आपलं पीडिया सत्वावरती पण खूप रिझल्ट घेतलेले आहे. एक 10वीचा मुलगा आहे सर, त्याचा कंटिन्यू डोळा वगैरे झाकायचा वगैरे, चेहऱ्यावरती वगैरे पांढरे स्पॉट होते. पण 2च महिने सर पीडिया सत्व घेतला तर पूर्ण स्पॉट गायब झाले आणि डोळ्याचाही प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह झाला. तसं एक 60 वर्षाच्या आजी सर, त्यांचं म्हणजे कंटिन्यू डोळा झाकायचा आणि डोळ्याच्या खालचा जे गालाचा भाग आहे ना तो कंटिन्यू उडायचा. त्यांना पण ऑपरेशन सांगितलं होतं. त्यांना पण आपण ट्रस्ट दिला. त्यांनी सर फक्त 1च महिन्यामध्ये आपला आकाई सोना वेदामृत लिक्विड आरोग्यवर्धिनी वटी घेतली. सर 1 महिन्यामध्ये त्यांच्या डोळ्याची ना जे हे होत होता ना, त्यांचा फडफडत होता ना, कंटिन्यू त्यांना त्याच्यातून भेटलेला आहे सर. वा वा वा. सरांसाठी नक्कीच मला वाटतं गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, अनजान है कोई उसे एक पहचान मिल जाए. अरे क्यों ना बदले किस्मत उस सुदामा की, अरे क्यों ना बदले किस्मत इस सुदामा की, जिसको आप जैसे घनश्याम मिल जाए, जिसको आप. तुमच्या आत्मविश्वास जागला पाहिजे. मग ते यश मी कसं मिळवलं, काय मिळवलं? तुम्हाला असं वाटतं का माझ्या आयुष्याबद्दल शॉर्ट स्टोरी पाहिजे? जो सांगणारा आलाय तुम्हाला आयटम त्याच्याबद्दल थोडं माहिती पाहिजे नाही पाहिजे? सांगितलं असं कोणी काहीतरी सांगत बसतं इकडून तिकडं. पण मला असं वाटतं की मी तुमच्यातलाच होतो आणि मी आज इथे येऊन बोलतोय. मी नगर जिल्ह्यातला आहे. ह्याच MIDC मध्ये मी माझ्या कामाला सुरुवात केली होती. 3,000 रुपये महिना, 100 रुपये रोज. 8 तास काम केल्यावर किती रुपये? तासाला किती? 12 रुपये. हा म्हणजे JKN, इपिटॉन, कमिन्स ओळखले? कोणी कोणी ऐकलं नाव? हा ठीक आहे. तर माझी सुरुवात पण इथून झाली आहे. नगर जिल्हा, हे कापड बाजार, हे बोंबई मिठाईवाला, ते पाईपलाईन रोड, आणखीन कुठले आता केसबी चौक पुण्यातले, केसबी चौक पुन्हा आहे का, सह्याद्री चौक, नागापूर चौक माहिती तुम्हाला? मिसळ माहिती रस्त्यामुळ्यांची कोणी कोणी खाल्ली? सगळ्यांनी खाल्ली. म्हणजे मी तुमच्यातलाच आहे. तर मी माझे थोडासा व्हिडिओ दाखवतो की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा खरंच इथं बदल होऊ शकतो का. कारण की काही लोक ऐकून मोटिवेट होतात, काही लोक पाहून मोटिवेट होतात, काही लोकांना कॅल्क्युलेशन लागतात आणि काही लोक थोडी इमोशनल बोललं तरी माझं हा लय भारी. माहित नाही तुम्हाला कोणती रेसिपी आवडेल. तर मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, पाहिजे? यस. काही जण काही बोलत नाही, जाऊन देत नाही. कोणाला कोणाला पाहिजे? बघा इथं तुम्हाला असं बांधून आणल्यासारखं बसू नका. इथं तुम्ही फ्री मस्तपैकी असे मुडणी बसले पाहिजे की देवाला वाटलं पाहिजे वा
काय लो माणूस बसला इथे, नाही तर ती पुढची पण म्हणून कोण येडा बसलाय माझ्या म्हणजे टेन्शन, बाहेर पण दुनियाचं टेन्शन, घरात पण टेन्शन, आणि इथं आला की इथं पण टेन्शनच याला. असं नाही पाहिजे. राईट और रॉंग? नंतर बिझनेस करा किंवा नका करू, पण 4 तास असे घाला की साला मेलं ना 4 तासानंतर तरी असं वाटलं पाहिजे पूर्ण जिंदगी जगून घेऊया. राईट और रॉंग? चला एक व्हिडिओ बघूया. हा व्हिडिओ आम्ही सहसा लास्टला दाखवत असतो, पण तुम्हाला स्टार्टिंगला दाखवतो, कारण की तुमच्यावरले प्रेम आहे महानगर जिल्ह्यात लोकांचं. राईट और रॉंग? आता व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला ज्या इमेज दिसतील ना त्याला फार इम्पॉर्टंट आहे. माझ्या लग्नाचा फोटो ये, मला एक खांदे उचलून घेतलेलं आहे. तुझ्याही माणसाची गर सोडू नको, तुझ्या हाती काळजी रे देवा, काळजी रे माझ्या देवा, काळजी. कुछ पाने की हो आस आस, कोई नरमा हो जो खास खास, हर कोशिश में हो बार बार, दरियाओं को बार बार आशा है, तूफानों को छीन के मंजिलों को छीन ले, आशाएं उम्मीदें हंसे, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले
पा गए हैं। बीते वो दिन फिर से आ गए, यूं लग रहा सब कुछ पा गए। हर एक लम्हा फुर्सत लगे हैं, यारों का होना जन्नत लगे हैं। कहता है दिल मचल के, दायरों से निकल के, होके हम बेफिक्र, होके हम बेफिक्र। मस्ती में डूबे रहें हम भर, मस्ती में डूबे रहें हम, मस्ती में डूबे रहें हम भर, मस्ती में डूबे रहें हम, मस्ती में डूबे रहें हम भर, मस्ती में डूबे रहें हम, मस्ती में डूबे रहें हम भर, मस्ती में डूबे रहें हम भर। शहर जाके शैतानी लाता है, सिर्फ ये बात के शैतानी को समझा के बदलों में चुपके से लाता है डाल के, रहता सबसे टकरा के ये अपनी ही धुन में गाते ये देखे आंखों में किस्मत की आंखें डाले, हवा के कानों में जाके कहे किस्मत किसकी रूम मध्ये थांबून बसमध्ये प्रवास करून भूक लागल्यावर चहा पिलो, बिस्किट खाल्ले, वडापाव खाल्ले, उपाशी झोपलो, तळमळलो, शिवून कपडे घातले, फाटकी चप्पल शिवली. हे संघर्ष त्याच्या बापाने पाहिलाय ना, हा संघर्ष त्याला नाही भेटला. मग मला वाटतं की तुमच्या आयुष्यात जर आता संघर्ष असेल ना, त्या संघर्षावर चाला, कारण की तुमच्या खानदानातले राम बनायचे चान्स आहे तुम्हाला. कारण राम पण 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर भगवान बनले होते. राईट और रॉंग? जिथं संघर्ष आहे ना त्याच्यानंतर मजा आहे. पण बऱ्याच वेळा लोक संघर्षाला ना हार मानतात. कसं काय शक्य? तुम्हाला चांगली बॉडी बनवायची, चांगली हेल्थ बनवायची, काय आहे तिथं? संघर्ष. गरीब राहण्याला पण संघर्ष आहे आणि श्रीमंत व्हायला पण संघर्ष आहे. सांगा कुठला करायचा? श्रीमंत. गरिबीमध्ये जगणं पण संघर्ष आहे आणि श्रीमंत होण्यासाठी जगणं पण, आजारी राहणं पण संघर्ष आहे आणि आजारातून चांगलं बनणं पण संघर्ष. दोन्ही पण आहे. पैसे कमवणं पण अवघड आहे आणि गरिबीत राहणं पण. मग चॉईस तर आहे ना तुमच्याकडे. संसार करणं पण अवघड आहे, राईट और रॉंग? पण संसार सोडणं पण, मग कुठलं बेटर आहे? करणं. हो. काही लोक नवरा बायकोचे भांडणं चालू असतात. मग आता विचारतो डोक्यात,
शेवटी व्यवस्थापन काय होईल ते होईल. समाजाचा त्रास नंतर, पण आता हालही त्रास तयार होणार. पण जेव्हा त्या त्रासात एंट्री होती तेव्हा मग काय लागतं की चला ते ओके होत. राईट और रॉंग? सो आता जर पैसे मिळवायचे तर पहिलं ऑप्शन काय आहे? जॉब. जॉब. किती लोकांना वाटतं जॉब मध्ये पैसे आहेत? नोकरी करण्यामध्ये लिमिटेड येतं. येस. अशी तर कोण आहे की ज्यांनी 20 वर्ष काम केले ऑलरेडी? 20 वर्ष काम केलं असं कोणी आहे? जॉब चालू आहे 20 वर्षापासून? हो, 20 वर्ष चालू आहे. इंडस्ट्रियल लाईन मध्ये कुठली? अगरवाल. हो हो हो, जावळे मामाची कॅन्टीन. मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीत माझे एक मित्र येतं, सांगणार नाही नाव मी त्यांचं. त्याशी आमचं सहज बोलणं झालं आणि म्हणलं कसं चाललंय? म्हणले भारी चाललंय. पगार बिगार वाढ झालाय? म्हणजे हो. आता जेव्हा आम्ही कामाला तिथं गेलो होतो, आम्ही सगळंच कामाला होतो, आम्हाला पेमेंट्स काहीतरी 4200-4500 रुपये जायचं महिन्याला. आणि मी त्यांना विचारलं मग इन्क्रीमेंट? हो झालंय. म्हणलं मग आता सगळं पगार जातो किती? कारण काही लोकांना पगार विचारणं पण त्यांची अशी इज्जत काढण्यासारखी. ज्याला जास्त पगार ते उलटू सांगतो, आणि ज्याला कमी आहे त्याला विचारलं का ना काय वाटतं? त्रास होतो. त्रास होतोय तर कमवू ना. इन्कम सांगायला मजा आली पाहिजे, आम्हाला सांगायला मजा येते. तुला का मजा येत नाही? काय तू कमीत नाही. तुझं इन्कम सांगून तुझ्या घरातले घुसणे येतं, बाहेर सांगून आपली इज्जत निघत. मग कमवायला पाहिजे की नाही पाहिजे? येस. आम्ही दोघांनी सगळंच काम केलं होतं विशाल. मला वाटतं 2008-09ची टायमिंग असेल. त्या बाजाराला आता पगार किती माहितीये का? त्याला पगार आहे आता सध्याला 38,000. हा, किती हजार? 38,000. हो. आणि माझ्यापेक्षा जास्त शिकलो होता तो. त्याचा ITI पण झालता, ITI तर झालता, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक्सपिरियन्स पण होता. आणखीन काहीतरी 1-2 कोर्स केले त्यावेळेस MSCIT वगैरे चालू होतं माहिती ना. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त शिकलेला, आमच्यापेक्षा अनुभवी माणूस, आम्हाला संघच पगार होता. फक्त आता तो तिथंच आहे. पगार किती त्याला? 38,000. 4 पोरं आहेत त्याला. अयो. आणि 4 पोरीच्या का झाल्या असत्या ना अशा? पोराची वाट पाहत होती. समजते तुम्हाला? आणि पगार 38,000 आहे. एक गाडी पण 800 घेतली. म्हणलं कार आहे हो. म्हणलं कितीची? सेकंड घेतली आपण. किती रुपयाची? म्हणलं 82,000ची. 38,000 पगार त्याला. आणि मला संघच मार्केटिंगचा प्लॅन आम्हाला दोघांना संघच सांगितला होता. दोघांनी संघच ऐकलं, पण त्याच्या माइंडमध्ये कचरा भरलेला होता. माझ्या माइंडमध्ये पण कचरा होता, पण तो धुतला गेला. ते बीज मी लावून घेतलं, त्यांनी लावून घेतलं, त्याने फेकून दिलं. तो म्हणलं काय कामाचं हे? फेकून दिला त्याने ती कोई, त्या ऑपॉर्च्युनिटी, ती संधी सोडून दिली. आणि तो कुठे आज? किती जणांना असं वाटतं तू माझ्यापेक्षा जास्त काम करत असणार, आता माझ्यापेक्षा जास्त संकटात असेल, त्रासात असेल, आज परिवार घर चालवणं पण मुश्किल असेल, आई वडील म्हातारे येतं, दुखतंय, हॉस्पिटलला खर्च 7-8 हजार रुपये महिन्याला करावा लागतो. म्हणलं मग आता मी सनेच करू शकतो का? म्हणलं नाही करू शकत. म्हणलं नाही करू शकत आता, तू म्हातारा झाला. म्हणलं आता म्हणलं अशोक काय बोलतोय असं? म्हणलं शरीराने नाही, विचाराने म्हातारा झालाय. कशाने? विचाराने म्हातारा झालाय. तू संधी सोडून दिली. बरं मग म्हणलं करायचंच का? म्हणलं 1 लाख रुपये लागतील. 1 लाख? म्हणलं मग किती? म्हणला पैसे नाहीत माझ्याकडे. म्हणलं कर, सुरू कर बिझनेस, पण होईल का? म्हणला मला. काय म्हणला? होईल का? आणि मी त्याला मर्सिडीज, ते मागे एकदा आम्ही चहा प्यायला पण भेटलो होतो. मी 1 कोटीच्या गाडीत भेटूय. कितीच्या? आणि तो आपली ती गाडी 2 व्हीलरवर आलता. ती कार म्हणला मी कधी मध्ये काढतो सासरवाडीला वगैरे जायला. तरी तो काय म्हणतोय? होईल का? आता मला सांगायचं, मला प्रश्न पडतो, लोकांना नेमकं काय सांगायला पाहिजे आता? आहेत का नाही बुडलेत लोक? आपल्याकडे झालेत का अशा आजूबाजूला काही फ्रॉड इथं नगर जिल्ह्यात? कुठल्या कंपन्या? 6पे काय होत आपल्या महिन्याला किती? म्हणजे मी 10 कोटी जर दिले, जसं माझ्या मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल 10 कोटी, मी 10 कोटी दिले तर महिन्याला 1 कोटी. बँक म्हणते म्हणजे वर्षाला 12 कोटी.
आणि 10 कोटीचे बँक काय म्हणते, तुम्ही जर फिक्स डिपॉझिट केले तर आम्ही 6.5% देऊ, म्हणजे 65 लाख. आणि हे काय म्हणतात 12 कोटी. अयो, म्हणजे नेमकं झाड कुठं लावलंय. प्लॅन सांगणारा पण येडा, ऐकणारा पण येडा. आणि जो प्लॅन त्यांनी कंपनी आणली तो शहाणाच आहे, त्याला माहीतच यांना लुटून पळून जायचं. तुम्ही जर फसायला तयार असाल तर फसवायची लाईन आहे तुम्हाला. ह्या मोबाईलवर पैसे भेटतात का, हे बँक, हे अर्थव्यवस्था, एवढं सगळं चाललंय ते तुमच्याच घेऊन 2-4 महिने द्यायचे हातात. कारण की जर तुम्ही मला 1 लाख दिले, मी तुम्हाला 10% द्यायचे, तर ते 10 महिन्यात तुमचेच पैसे द्यायचे. कोणी पण नाही. राईट और रॉंग? किती लोक ऍग्री करतात सर खरं आहे, असंच आहे मार्केटमध्ये. किती जणांनी अनुभव घेतले, काही फ्रॉड झाले आकडे आहेत का तुमच्या इकडं? कितीचा मॅडम? किती कोटीचा फ्रॉड आहे? खरं यश म्हणजे काय माहितीये का? खरं यश, मला एक दिवस एक माणूस भेटला, चहा पित होतो आम्ही एका ठिकाणी, आणि सोशल मीडियावर कोणी पण भेटतं, आणि चाकण MIDC मध्ये त्यांची मोठी कंपनी आहे, आणि ते बसले होते तिथं. आम्ही स्पेशल चहा प्यायला येत होतो, तिथं येतात चांगले चांगले लोक. म्हणले साहेब नमस्कार. म्हणलं नमस्कार. म्हणलं कसं हो, म्हणले तुमचा युट्यूबवर व्हिडिओ पाहिला होता, लय भारी वाटला. म्हणलं काय करताय आपण? मला काही इथं कंपनी छोटी आपली, आणि म्हणलं काय टर्नओव्हर? म्हणजे 1,500 कोटी. किती कोटी? म्हणलं मग टकाटक खुश आहे सगळं. कारण की माझा व्हिडिओ जर आवडतोय ना तर समजायचं पैसे अजून सुद्धा दुःख आहे. समजतोय का? मला सर ते 2 चहा प्यायचा वेळ होता, म्हणले तुम्ही सांगा, आम्ही सर संग बोलतो. माझ्या संग फक्त 5 मिनिटं बोलले. ते काय बोलले, म्हणजे खरंच सक्सेस कशात आहे सर? म्हणलं म्हणजे सर पैसे नव्हते तेव्हा टेन्शन होतं, आता एवढे पैसे तरी टेन्शन आहे, आणि बाहेर म्हणले 2 कोटीची गाडी आहे तरी पण टेन्शन आहे. खरं सक्सेस कशात आहे? म्हणलं उत्तर ऐकायचे तुम्हाला. म्हणलं तुमच्या जिवंत असल्यामुळं, म्हणजे तुमच्या जगण्यामुळं जर जीवनामध्ये लोक आनंदी होत असतील, चांगल्या मार्गाला येत असतील, त्यांना चांगलं दिशा भेटत असतील, तर तुमचं लाईफ सक्सेस. कारण की डबकं कुणाला नाही आवडत, झरा आवडतो, नदी आवडते, नदी फ्रेश असते, वाहणारं पाणी. पण जे लोक एका लेवलला जाऊन स्टक होतात, थांबतात, त्यांना वाटतं तिथंच फिरत राहतात, सिलिंग करून घेतात, ब्लॉक करतात, एका बॉक्स मध्ये कोणून घेतात, ते त्या बॉक्स मध्ये गुदमरतात. मग किती पण कोटी रुपये आपल्या पटतंय का? कारण की ते 1,500 कोटी त्यासमोर तर अशोक सर तर फार छोटे होते, पण चहा कोण पेलं सेम, बिस्लरी बॉटल सेम. लई पैसे आले म्हणून तुमचे कपडे, तुमचा आहार निहार बदलतो का? माझ्याकडे लई पैसे म्हणून मी 2-4 अंडरवेअर आणि बनेल घालून आलो. काय असं पैसे मध्ये बरं काय नाही फरक, रक्त लालच सगळ्यांचं. फक्त एक आपण लई लई पैशावर लई इज्जत देत बसतो. कशाला इज्जत देत? बरोबर आहे सर, मग इज्जत लोकांना शिवाय देत बसायचं द्या, उलट त्यांच्या पावलावर पाऊल ठेवा. कारण की कोळशात आग आहे, पण त्याला भट्टीत टाकावं लागतं. त्या कोळशात तुम्हाला पण मोठं व्हायचं असेल, तुम्हाला चांगल्या लोकांच्या वातावरणात इन्व्हॉल्व व्हावं लागेल, तर तुमची लाईफ सक्सेस होईल. आणि खेळत होते मस्त, आणि खाली पाणी होते, आणि अचानक करून आकाशवाणी झाली 4 वाजता की जो कोणी झाडावरून पाण्यात उडी मारणार तो राजा होणार, म्हणजे राजकुमार होणार. आणि त्यानंतर जर ती फिमेल असेल तर ती कोण होणार? माकडी. आणि माकड असेल तर आकाशवाणी होताच उडी मारली कोणी? राजकुमारीने, ती माकडीने. लगेच ती झाली, आणि बरोबर ती राजकुमारी झाली. त्या माकडीनेची राजकुमारी. ती बघ, ती माझं माकड उडे, माकड वरच बसलेलं होतं. त्याला विचारलं तू का नाही टाकली? तेव्हा म्हणला मला डाऊट होता, नसतो झालं तर. ती काय म्हणली असं? ती काय म्हणली माहितीये? जरी राजकुमार नसता झाला तर माकड तर राहिला असता. सांगतात हे मित्र नाते गोत्याच्या मोहात, त्या परिवाराच्या मोहात जे लोक आसक्त होतात ते कुत्र्या मांजरासारखे, जनावरासारखे, ढोरासारखे. गणपती आहेत ना, उंदीर, वाहने, इच्छावर आरूढ व्हा. इच्छा आहे मनी, त्याच्यावर आरूढ व्हा, पण त्या उंदराला तुमच्यावर आरूढ नका.
मनुष्य जीवन जगताना एवढं जगा मनापासून, पण त्या इच्छेला तुमच्यावर कंट्रोल नाही म्हणून द्यायचं. राईट ऑर रॉंग? हा, गणपती बाप्पा मोरया आरत्या घरात बसल्या असतील, सगळ्यांनी डान्स केला असेल, पण मी आता 2-3 ठिकाणी विचारलं, म्हणलं गणपती कोण रनिंग काय नाही, आरतीच म्हणायची. रनिंग त्यांच्या कानातून, त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या सोंडेतून, त्यांच्या दातातून, त्यांच्या पोटातून, त्यांच्या वाहन, त्यांचे ते आहेत ना, आपण काय हातात देतो, मोदक, लाडू, त्यानंतर दुर्वा, सगळीकडे लर्निंग आहे. सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा का करतात हिंदू धर्मामध्ये? का? म्हणजे कारण माहित नाहीत काही लोकांना, प्रिन्सिपलच माहित नाहीत, गमवलेलं आहे. हे सगळे सणासुदी, हे जे देवी धर्म हे सगळे आहेत ना, हे तुम्हाला इन्स्पायर करतात तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. पण लोक फक्त परंपरेने आलेल्या पूजा अर्चना करतात, काहीच कळत नाही कोणाला काय चालतं, म्हणून गडबडी. मार्केट फार मोठे, मार्केट फार मोठे, हॉल भरणार. काही लोक गणपती यायच्या आधी फुल जोश मध्ये, गणपतीमध्ये 10 दिवस फुल जोश मध्ये, गणपती गेल्यावर फुला त्या रिलॅक्सेशन साठी जोश मध्ये, असे 12 महिन्यातले 12 सण खतरनाक साजरा करतो. आणि गरीबी, अरे देवी देवता यांच्यातून तर तुम्ही शिकले ना, तर सगळं तुम्ही हारच नाही मारणार. हा काय महाभारत कोणी लिहिलं? सांगितलं त्यांनी, लिहिलं कोणी? गणपतींनी. ते सांगायचे, लिहायचे मध्येच पेन फुटला. काय केलं? दात तोडला, लिहायला चालू ठेवलं. तुम्ही असते तर भाऊ बास आपले त्यांनी म्हणजे नाहीये माझ्याकडे पेन, आता कंटाळा, माझे हात दुखायला लागले नाही ना. त्याला गणपतीने काय केलं? आणि आज पण त्यांच्या मूर्तीत ते दन तुटलेला दाखवलंय. त्याचे टीचिंग हे, जर एखादं काम हातात घेतलं ना, नाटक नाही करायचं, साला करायचं म्हणजे करायचं. बरेच लोकांना असं पहिल्यांदाच कळलं असेल, काही फक्त आरत्या ठोकतात. आमच्या घरात रुले, जो पण सण असेल त्या सणाविषयी अभ्यास करायचा. कधी मी, कधी कवितानी, कधी रोहननी, आणि आता मी तुला तयारी केली. सण असा साजरा करायचा नाही, तुम्ही पण अप्लाय करा तुमच्या घरात या गोष्टी, ज्याच्यामुळे रोज मोटिवेशन येईल तुम्हाला. आणि सण साजरे करायला पण माझ्या येऊ शकते जिंदगी. आणि माझ्या देवाला माहित होती की सला गरिबीत नाही म्हणायचं. लई लोकांनी वाढवली माझी, लई लोकांनी निगेटिव्ह केलं मला, लई लोकांनी पाडलं. साथ नाही द्यायची ना तर नका देऊ, नाही करायचं ना सोबत नका करू, पण किडा काढायचं नका करू, मागाचं नका बोलू, निगेटिव्ह नका बोलू. मग मी त्यांना पॉझिटिव्ह करायला नाही गेलो. मी माझे पोटातले खडे काढले. मी म्हणलं नाही मस्तपैकी मोठी चादर पसरा, गालीच्या लावा, मी साला चपला घातल्या. समज नाही, ह्या समाजात तुम्ही सब लोकांची तोंड बंद करू शकता का? नाही. लोक दोन्ही बाजूला राईट आहेत. जेव्हा तुम्ही संघर्षामध्ये असतात तेव्हा तुम्हाला लोक म्हणतील होणार नाही, जमणार नाही, भीती दाखवतील. आणि यशस्वी झाल्यावर लोक काय म्हणतील? मला माहित होतं तू करणार. लोकांची मतं आहेत, बदलत असतात. ओपिनियन आहेत लोकांचे, बदलत असतात. लोक म्हणले मार्केटिंग मध्ये पैसे भेटत नाहीत. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही, माझा एक मित्र म्हणत होता. बरं, तुम्ही तर का म्हणत होता? ते तिसरं ऐकलं होतं. देव का म्हणत होता? त्याची बायको म्हणली. त्याची बायको का म्हणली? नाही, त्या बापाने एका ठिकाणी ऐकलं होतं. ऐकलं का होतं? असंच उडत आलं. सांगा मला, ह्या उडत येणाऱ्या अफवांना, त्या मतांना किती वेळ आयुष्य असते? ह्या अफवांना ते मत किती वेळ असतं? मला असं वाटतंय. त्या लाटेचं आयुष्य किती वेळ असते? समुद्राच्या लाटा येतात, त्या लाटेचं आयुष्य किती वेळासाठी असते? मग लोकांचे जे मत असतात ना ते बदलत असतात. लोकांचे ओपिनियन बदलत असतात. आज लोकांचे ओपिनियन तुमच्याविषयी चुकीचे असतील, डोंट वरी, अंधेरे के बाद उजाला आहे. त्यांचे मत जर नाही बदलले ना तरी तुम्हाला फरक काही पडणार नाही. पण काही लोक विषारी असतात, टॉक्सिक असतात, त्रास देणारे असतात, आपल्या आयुष्यात असतात का नसतात? सहन करा त्यामुळे. काय केलं पाहिजे त्यांचं? काही नाही, ते घाणच आहे. त्यांना तुमच्या आयुष्यात रावणाचा रोल दिलाय, कंसाचा रोल दिलाय, शकुनीचा रोल दिलाय. ते भगवंताने तुमच्या आयुष्यात ऍक्टिंग करायला पाठवले. तुम्ही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही. मग तुम्ही काय करायचं? काही रिप्लाय द्यायचं नाही, तुम्ही तुमचं काम करत राहायचं.
त्यांना बदलायचा प्रयत्न करू नका. त्यांचा प्राकृतिक स्वभाव तो आहे. त्याला रोल दिलाय तुमच्या आयुष्यात, तेवढा रोल पूर्ण झाला का ते गिफ्ट होऊन जाईल तुमच्या आयुष्यातला. पण आपल्याकडून काय होतं नाही आत्ताच दाखवायचे मला तो तुला दाखवतो तिला दाखवतो हळूहळू एकमेकात हाना माऱ्या पार मग कोर्ट कचेरीपर्यंत जातो आणि तिथं जाऊन वकिलाला भेटतो आणि मग तिथं जाऊन चेकच्या आला मागवतो आणि वकील नवीन गाडी घेतो. बघा ना अज्ञानच आहे का नाही या गोष्टीचं. मग रोल काय त्याचा स्वभाव त्याला एवढ्या संकटात एक दिवस आणल की तुम्हाला जे फळं द्यायचं होतं त्याला भेटून जाईल ते. कारण की जास्त काय ना नाही टिकत. लई मोठे राजा महाराजा आले जगामध्ये, आले का नाही आले. एक दिवसचे सावकार आज काहीच नाही त्यांच्याकडे. आमच्या गावाने बघितलं, आमच्या आजूबाजूला बघितलं. आम्ही जन्माला आलो होतो ज्यांना लई मोठे म्हणतो आम्ही, आज ते लई छोटे दिसतात माझ्याबरोबर. एवढी ग्रोथ होती त्यांची, तिथून पुन्हा खाली आले. असा कर होतो माझा. सूर्य प्रकट होऊन मावळतो ना, काही लोक सूरज वर असेल हळूहळू काय होणार आहे, अहंकार नका येऊ. तुम्ही पण एक घमंड स्वतः देऊन नका देऊ, वेळ निघून जाईल. येतो कधी अपडाऊन लाईफ मध्ये, येतो का नाही येत? तुमचं ऐकताय ना? बोलू आणखी थोडस बोलायला पाहिजे. आता हे फिजिकल फिटनेस मध्ये हे तुम्हाला चित्र दिसतंय. हे जे चित्र आहे ना, हे चित्र फिजिकल नाहीये. हे फक्त वर शारीरिक आजार तब्येत तुम्हाला कमी करायची, घाण काढायची आहे, त्याच्यासाठी नाही चाललंय बोललं. ही घाण मनामध्ये अशी, जसं बाहेरून वजन वाढलं तर दिसतं वजन काट्यावर, पण आतून तुमचं मानसिकतेमध्ये वजन वाढलं. इमोशनल तुमचं वेट अनबॅलन्स आहे. तिथं फॅट तयार झालंय, तिथं टॉक्सिन तयार झालंय. हे कशावरून कळतं? तुमच्या हेल्थ वरून, तुमच्या फायनान्शियल सिच्युएशन मधून, तुमच्या समाजातल्या कॉन्ट्रीब्युशन वरून तुम्ही आजारी तिथे. आज शरीरातले आजार काढणं सोपं आहे. सगळ्यात जास्त आजार काढणं कुठलं अवघड आहे? कुठं आजार आहेत आता? ब्लॉक कुठं येतं? तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतात ना, ही गोष्ट अशी आहे, ही इन्फॉर्मेशन ऐकू ती इन्फॉर्मेशन तयार केली तुम्ही, तर तुमचा बिलीफचा एक बिल्डिंग बांधून टाकली. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे अनुभव, इन्फॉर्मेशन तुम्ही एक पिलर तयार केलाय आणि त्या पिलरवर तुमचा विश्वास तयार आहे. राईट ना राम? मग त्या पिलरला ब्रेक करावं लागेल आपल्याला. स्वतःला घडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आता बघा, मला 15 वर्ष शिक्षण घेतल्यावर पेमेंट किती होतं? 3100. आणि 6 वर्ष काम केल्यानंतर पगार किती झाला? म्हणजे 21 वर्ष काम केल्यावर मला 30,000 पगार होता, वजा खर्च शिल्लक काहीच नव्हतं. मग मी विचार केला काय करायचं, जॉब मध्ये होणार नाही. मी 2 हे आपल्या फिट मंत्राच्या मॅडम आहेत, हे तुमच्यासोबत 2 ते 3 मिनिटं स्टेप करतील, यांना फॉलो करा डायरेक्ट. कम ऑन, यस, चलो म्युझिक. आणखीन 50 वर्ष किती जण असतात? 75 बोललो ना मी. अरे काय करायचं एवढा वेळ राहून तुम्हाला? अरे तुम्ही चायनीज खाणारे माले, वडापाव, समोजी, जिलेबी, चिकन, तंदूर, आतमध्ये तुमचं लंगूर आहे. आज तुमच्या डायजेशनने तुमचा कार्यक्रम केलाय.
आहे. अरे 60ला तो अनिल कपूर एवढ्या मेंटेन करू करू सुद्धा म्हातारा दिसतो मेकअप काढल्यावर. एवढं मेकअप करून 60ला गेला माणूस. तर तुम्ही आणखीन जर 7 तरी क्रॉस केली तर सगळं खुळखुळ होणार आहे आतून. दात पडणार आहे, जेबकडक होणार आहे, दुखायला लागणार आहे, अन्न पचन होणार नाही. हा हेडलाईट पूर्ण तुटलेले असन, कानपूर लाईन स्पीकर एकदम डाऊन झाला असन, मग म्हातारीला म्हणणार आय लव्ह यू. कारण की प्रेम संपत नाही आणि वेळ जुनं झालंय. आतून ते जवानच असतो. कारण की शरीर म्हातार होत आहे ना, आतल्या इच्छा थोडी म्हातार हो राहिले, मन थोडी म्हातार हो राहिले. मन नाही, मन म्हणतं मला पाहिजेच. इटिंग, मीटिंग, स्लीपिंग, डिफेंडिंग, जेवण करणं, झोप घेणं, संरक्षण करणं आणि सेक्शुअल लाईफ. प्राणी जे भोगतात तसंच मनुष्य भोगतात, रिपीट भोगत असतो आणि इच्छा पूर्ण होत नाही. किती खाल्लं तुम्ही तरी खाऊशीच वाटतं. असं वाटतं दुपारी लई जेवण झाले, संध्याकाळी जेवायचं नाही, पण वास आला नाही आला टॉपल्यातून. तिथं मी फील केलंय. म्हणजे आजचं डिनर स्किप करायचं होतं, पण त्या दिवशी फुल डिनर केलं आणि विचार केला सकाळी उठून व्यायाम करू, पण झोपला पूर्ण 9 वाजेपर्यंत. यस, म्हणजे भोग भोगण्यासाठी मनुष्य जीवनामध्ये आला तर हे भोग प्राण्याला फुकटमध्ये येत. कुत्र्याला जेवण फुकट, कुत्र्या मांजराला जेवण, झोपायला काही घर बांधावं लागतं नाही. त्यानंतर संरक्षणासाठी दात, नखे, विष, फ्री ऑफ कॉस्ट प्रोटेक्शन. आणि लग्न करायला काही शुभ मंगल सावधान करावं लागतं. कुत्र्या मांजराचं लग्न